महत्वाची बातमी. कांजूरमार्गमधील पुनर्विकास प्रकल्पातील इमारतींचा घोटाळा घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एकच फ्लॅट अनेकांना विकल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. त्या आरोपीला पोलिसांनी आता अटक केलेली आहे. मुंबईतील कांजूरमार्ग येथील दातार कॉलनी परिसरात पुनर्विकास प्रकल्पातील फ्लॅट परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलाय. विकासकाने एकाच फ्लॅटची 2 जणांना विक्री केल्याचा आरोप आहे. तर पंजाब अँड सिंध बँकने कागदपत्रांची योग्य पडताळणी न करता कर्ज मंजूर केल्याचाही आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक देखील करण्यात आली, तर दुसरा आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. हे दातार कॉलनीमध्ये एक बिल्डिंग आहे भवानी प्लाझा. यामध्ये विकासकांनी बँकेच्या काही अधिकाऱ्यांसोबत संगमत करून त्यांच्या काही माणसांचा वापर करून जे मूळ रहिवाशांना फ्लॅट द्यायचे होते ते परस्पर ह्यांनी आपापसातच विक्रीचा व्यवहार दाखवून बँकेकडून लोनचे पैसे घेतले. आता ह्या गोष्टीमध्ये बँकेला अशी आवश्यकता होती की रेरामध्ये जो रजिस्टर्ड बिल्डर आहे त्याचं जे रेरा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे त्याच्याकडून हरकत प्रमाणपत्र घेणं गरजेचं होतं, पण त्या लोकांनी तसं काही केलेलं नाही. त्यांनी परस्पर ते फ्लॅट विकून टाकलेत आणि हा जो पैसा होता हा पैसा त्यांनी तो त्यांच्या प्रोजेक्टसाठी किंबहुना त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरला आहे. तर बातमी आहे अमरावतीतून. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात विजेचा प्रचंड गैरव्यापार करण्यात आलाय. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हॉलमध्ये पंखे, लाईट, एसी सुरूच आहेत, तर जिल्हाधिकारी कार्यालयाला महिन्याचं लाखोंचं वीज बिल भरावं लागतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.